हेलो बच्चा पार्टी, कैसे हो सब लोग। जैसे कि लास्ट लेक्चर में हम लोगों ने अल्कोहल फिनॉल ईथर का क्लासिफिकेशन देखा हुआ है। आज के लेक्चर में हम लोग क्या करेंगे, उसका नेक्स्ट वाला पार्ट दैट इज नोमेनक्लेचर देखेंगे। नोमेनक्लेचर, अल्कोहल का नोमेनक्लेचर, फिनॉल का नोमेनक्लेचर, ईथर का नोमेनक्लेचर हम लोग कंटिन्यू करेंगे। ठीक है। अब अल्कोहल का नोमेनक्लेचर जो है, अल्कोहल का नोमेनक्लेचर या अल्कोहल का हो, फिनॉल का हो या ईथर का हो, नोमेनक्लेचर जब हम लोग देखेंगे तो उसमें कॉमन नेम सिस्टम भी है, IUPAC नेम सिस्टम भी है। दोनों सिस्टम को हम लोग देखेंगे। ठीक है। ओके, तो शुरुआत करते हैं नोमेनक्लेचर ऑफ अल्कोहल से। ठीक है। उसमें हम लोग इनिशियल में कंसिडर करो कि चलो शुरुआत करते हैं हम लोग कॉमन नेम सिस्टम से। कौन सा बेटा? कॉमन नेम। कॉमन नेम सिस्टम देखो, अल्कोहल है, अल्कोहल में कॉमन नेम सिस्टम क्या रहेगा? अल्कोहोल मध्ये कॉमन नेम सिस्टम काय असते बाळांनो? कॉमन नेम म्हणजे जसं आपण म्हणतो अगोदर चिंट्या पिंट्या गोट्या, लाईक दॅट इज कॉमन नेम. आपल्या घरात आपल्याला काय ओळखतात सगळ्या नावाने, एकाला कोणाला गोट्या म्हणतात, कोणाला पिंट्या म्हणतात, कोणाला चिंट्या म्हणतात, बरोबर आहे. सेम थिंग, जसं मॅडी नाव पडलं माझं, दॅट इज कॉमन नेम. ओके. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला इनिशियलला ज्या वेळेला मॉलिक्यूल सिंथेसाइज केले गेले त्यांना काही नावं दिलेले होते, कारण मोजकेच मॉलिक्यूल होते ना त्याच्यामुळं. पण आता भरपूर सारे मॉलिक्युल्स आले. आता तेवढ्या साऱ्या मॉलिक्युल्सला नाव द्यायचं म्हणल्याच्या नंतर त्याच्यासाठी काय केली गेली, मग एक संस्था डिझाईन केली गेली, दॅट इज IUPAC. त्याला आपण IUPAC मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. आपण इथं फोकस करूया कॉमन नेम मध्ये. कोणाचं? अल्कोहोलचं कॉमन नेम. अल्कोहोलचं कॉमन नेम लिहिताना काय करायचं, अल्केनची जे पॅरेंट चेन आहे ती ओळखायची आणि त्याला फायनल मध्ये जो म्हणजे अल्किल ग्रुप आहे, बरोबर आहे की नाही, कन्सिडर CH3 आहे, त्याला काय म्हणतो आपण? मिथाइल म्हणतो, बरोबर आहे. पुढे अल्कोहोल लिहून द्यायचा. इथाइल, इथेन आहे, तो जर ॲज अ सबस्टिट्यूएंट असता काय लिहिलं असतं आपण? इथाइल. मग तो काय असणार आहे? इथाइल अल्कोहोल. राहील का लक्षामध्ये? ओके. वगैरे बाळांनो, कन्सिडर आपण काय म्हणतो जनरली, CH3 जर कुठे सबस्टिट्यूएंट असेल तर याला काय म्हणतो आपण? मिथाइल. बरोबर आहे का? ठीक आहे. जर तोच इथाइल जर असेल, CH3 CH2, याला काय म्हणतो आपण? इथाइल. कन्सिडर 3 कार्बनवाला असेल, CH3 CH2 CH2, याला काय म्हणतो आपण? प्रोपाइल. अँड सो ऑन. आता ज्या वेळेला आपण कॉमन नेम लिहूया त्यावेळेला ह्याला ऍज अ सबस्टिट्यूएंट सारखं आपण पकडतोय नाव लिहिताना, बरं का, नाहीतर तुम्ही म्हणाल त्याला सबस्टिट्यूएंटच पकडणार आहेत आपण. ती पॅरेंट चेन आहे बाळांनो. ठीक आहे. सबस्टिट्यूएंट मध्ये जे काही आपण त्याचं नाव लिहितोय पॅरेंट चेनचं, ओके, तो काय असणार आहे? अल्किल. बरोबर आहे, अल्किल ग्रुप आहे तो. ओके. आणि पुढे आपण OH लिहितोय म्हणून त्याला काय म्हणणार आपण? अल्कोहॉल. बरोबर आहे. ओव्हरऑल त्याला काय म्हणायचं? अल्केनॉल्स किंवा अल्किल अल्कोहॉल्स. कॉमन नेम मध्ये काय घेणार आता आपण? अल्किल अल्कोहॉल्स. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया. ओके, याच्या एक्झाम्पल मध्ये आपण मेन एक्झाम्पल मध्ये जाऊया. ठीक आहे. आपल्याकडे आहे CH3OH. काय रे बाळांनो? CH3OH. आता CH3OH म्हणलं की मिथाइल आहे, बरोबर आहे. म्हणायचं काय मग याला नाव काय द्यायचं? मिथाइल अल्कोहॉल. काय लिहिणार? मिथाइल अल्कोहॉल. ओके, मिथाइल अल्कोहॉल. कन्सिडर आपल्याकडे CH3CH2OH आहे. हा 2 कार्बनवाला आहे. 2 कार्बनवाला आपण काय म्हणणार आहे? इथाइल. इथाइल आहे, मग त्याचा अल्कोहॉल असणार आहे, म्हणजे काय लिहिणार आपण त्याला? इथाइल अल्कोहॉल. ओके, मिथाइल अल्कोहॉल, इथाइल अल्कोहॉल. फर्दर सो ऑन, जशी जशी आपण कार्बन चेन वाढवूया. फॉर एक्झाम्पल आपण लिहिला 3 कार्बनवाला, इथं OH लिहिला. ठीक आहे. आता याच्यामध्ये OH ची आपण जागा चेंज करू शकतो. OH ची जागा आपण चेंज करू शकतो. त्यावेळेला जर नॉर्मल चेन असेल, अशी नॉर्मल चेन आहे, त्याला टर्मिनलला कुठेतरी OH जोडलेला आहे, ओके, त्याला आपण काय म्हणणार? एन प्रोपाइल अल्कोहॉल. एन अल्कोहॉल म्हणायचे, एन अल्काइल अल्कोहॉल. म्हणजे हा काय असणार आहे आता?
एन प्रोपाइल अल्कोहॉल. बरोबर आहे का? ठीक. आता आपण काय केला, याची जागा चेंज केली बाळांनो. OH ची पोझिशन आपण काय केली, बदलली. OH ची पोझिशन बदलली बाळांनो आपण. ज्या वेळेला आपण OH ची पोझिशन बदलूया, तो कुठे झालाय, मध्ये शिफ्ट झालाय. मध्ये शिफ्ट झाल्याच्या नंतर आपण IUPAC मध्ये काय म्हणतो, प्रोपॅन टू OL म्हणतो की नाही. ओके, आता याला प्रोपाइल अल्कोहॉल म्हणणार आहेत. पण हा कुठे आहे रे बाळांनो, सेकंड पोझिशन वरती OH आलाय. कुठे आलाय, सेकंड पोझिशन वरती OH. याला काय म्हणणार मग आपण, आयसोप्रोपाइल अल्कोहॉल. आयसोप्रोपाइल अल्कोहॉल. बरोबर आहे का? ओके, गुड. कन्सिडर, आपण घेतला ब्युटेन. व्यवस्थित बघा, 1 2 3 4 इथे OH लिहिलाय आपण. याला काय म्हणणार आपण बाळांनो, एन ब्युटाइल अल्कोहॉल. काय म्हणणार याला, एन ब्युटाइल अल्कोहॉल. ठीक आहे. आता आपण OH ची जागा चेंज करूया. आपण OH ची जागा चेंज केली. ओके, व्यवस्थित बघा, इथे लिहिलाय आपण. हा OH बाळांनो, इथे नीट बघा, हा वाला OH प्रायमरी कार्बनवर की सेकंडरी बाळांनो, कोणत्या कार्बनवरती, सेकंडरी. सेकंडरी असेल तर काय म्हणणार आपण, सेक ब्युटाइल अल्कोहॉल. कोणता अल्कोहॉल, सेक ब्युटाइल अल्कोहॉल. सेक ब्युटाइल अल्कोहॉल. ओके, सेकंडरी ब्युटाइल अल्कोहॉल. ओके, आपण काय करूया, आता या कार्बनचे ब्रँचेस बनवूया. या कार्बनचे आपण काय करूया, ब्रँच. म्हणजे आपण काय केला, हा घेतला इथं. व्यवस्थित बघा, हा OH कुठे लिहितोय आपण. ठीक आहे, म्हणजे एक कार्बन उचललाय आपण. व्यवस्थित बघा रे बाळांनो, एक कार्बन काय केलाय आपण, उचललाय आणि त्याची ब्रँच बनवली. सरळ काय केलंय आपण, ब्रँच बनवली त्याची. ठीक आहे. ओके, आता हा CH3 आहे ब्रँचिंग मध्ये. CH3 कुठे आहे बाळांनो, ब्रँचिंग मध्ये. आपण जर इथं हा OH थोड्या वेळासाठी आपण सोडून दिला, याला काय म्हणलं असतं आपण, काय म्हणलं असतं, ब्युटेन. पण कोणता ब्युटेन, कोणता, अरे बाळांनो कोणता ब्युटेन आहे, कोणता ब्युटेन आहे, कसे करायचे बाळांनो, ब्युटेन आहे कोणता, आयसो. बरोबर आहे, याला काय म्हणलं असतं आपण, आयसो. बरोबर आहे का? ओके, यांना आपण IUPAC मध्ये परत बघणार या सगळ्या गोष्टींना. ठीक आहे, आपण काय करूया, OH ची जागा चेंज करूया बाळांनो. इथं व्यवस्थित बघा, इथं OH लिहिला आपण. OH ची जागा चेंज केली आपण. OH ची जागा काय केली बाळांनो, चेंज केली. OH ची जागा चेंज केल्याच्या नंतर आता मला सांगा, हा काय असणार आहे, कोणता, टर्शरी कार्बन दिसतोय. या कार्बनला किती किती कार्बन जोडलेले आहेत बाळांनो, 1 2 3. बरोबर आहे का? आणि OH कुठे आहे, मध्ये आहे, त्या कार्बन वरती आहे. ज्या कार्बनला OH जोडलेला आहे तो अल्कोहॉल असतो की नाही आपला. ओके, मग हा कोणता कार्बन आहे आता, टर्शरी. किती कार्बन आहे टोटल, 4. म्हणजे काय झाला हा, ब्युटील. हा काय झाला, टर्शरी ब्युटील अल्कोहॉल. थर्ड ब्युटील अल्कोहॉल. ठीक आहे. ओके, हा कॉमन नेमचा पार्ट जनरली एक्झाम मध्ये विचारलं जात नाही, पण विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आपण हा वाला पार्ट कव्हर केलेला आहे. ठीक आहे. दुसरा, पहिला आपण काय बघितला, कॉमन नेम सिस्टम. हा कोणती होती बाळांनो, कॉमन नेम सिस्टम. आणखी एक बघूया आपण, याच्यामध्ये एक थोडासा क्रेझी वाला पॉइंट आहे. ठीक आहे, तो वाला पार्ट बघूया आपण. ठीक आहे, कन्सिडर, आपल्याकडे आहे बाळांनो, नॉर्मल कॉन्सेप्ट नुसार आपण काय भेटलं, कॉमन नेम बघितले. कॉमन नेम मध्ये आपण काय म्हणलं, की जो कार्बन आहे त्याचा अल्काईल आपण कन्सिडर केला. बरोबर आहे, आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण तिथं मेन्शन केलं होतं. नेक्स्ट. ओके, आता बघा इथं आणखी पुढं काय, सेकंड वाली सिस्टम बघूया आपण. सेकंड वाली सिस्टम, दॅट इज नेमिंग सिस्टम, नोमेनक्लेचर. सेकंड वाला नोमेनक्लेचर कोणता असणार आहे, कॉमन झाला, कार्बिनॉल असणार आहे. आता हे कार्बिनॉल काय सर, बघूया आपण. कार्बिनॉल सिस्टम,
कार्बिनॉल सिस्टम किंवा कार्बिनॉल नोमेनक्लेचर. ओके, आता हा कार्बिनॉल काय असतो? कार्बिनॉल म्हणजे काय आपण ऐकलेलंच नाही कधी. ठीक आहे. मिथेनॉल माहितीये का रे बाळांनो? मिथेनॉल, मिथाइल अल्कोहोल, CH3OH, आठवतो का? आठवतो? ओके, याला काय म्हणलं जातं बाळांनो? कार्बिनॉल. याला काय म्हणलं जातं? कार्बिनॉल. हा काय रे बाळांनो? कार्बिनॉल. याचं नाव कार्बिनॉल. जुना जुना पुराणा. ठीक आहे, तो वाला पार्ट. म्हणजे याचं नाव काय? कार्बिनॉल. याला कार्बिनॉल सुद्धा म्हणलं जातं. आता मिथाइल अल्कोहोलला कार्बिनॉल म्हणलं जातं, तर याचा अर्थ काय? एक कार्बन OH जर असेल, व्यवस्थित आहे का? एक कार्बन OH जर असेल त्याला आपण कार्बिनॉल म्हणलंय. जर आपण नंबर ऑफ कार्बन वाढवत गेलो, नंबर ऑफ कार्बन आपण ज्या वेळेला वाढवत जाऊया, त्या केसमध्ये आपल्याला सगळ्यात शेवटचा CH2OH जो आहे तो ॲज अ कार्बिनॉल लिहायचा आहे. आणि बाकीचा उरलेला पार्ट काय असणार आहे बाळांनो? अल्काइल सबस्टिट्यूएंट. काय असेल? अल्काइल सबस्टिट्यूएंट. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. चला, हे एक एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल कन्सिडर आपण म्हणूया CH3CH2OH. आता ह्याचं नाव काय लिहायचं? किंवा चला तिसरं एक्झाम्पल्स लिहूया आपण, शेवटी नाव लिहत जाऊया. CH3CH2CH2OH. चौथा OH. OH. ठीक आहे. आता हे लिहिलेत आपण. आपल्याला करायचं आहे काय? व्यवस्थित बघा बाळांनो. याचे आपल्याला काय लिहायचे आहेत सांगा की? कार्बिनॉल मध्ये नोमेनक्लेचर लिहायचं आहे. कार्बिनॉल्स कशामध्ये? कार्बिनॉल कार्बिनॉल कार्बिनॉल. ठीक आहे. ओके, इथे बघा बाळांनो, एवढा पार्ट आपला काय असणार आहे? कार्बिनॉल. एवढा पार्ट काय असणार आहे आपला? कार्बिनॉल. ठीक आहे. बघा, एवढा पार्ट जो आहे आपला, एवढा पार्ट जो आहे कोणता वाला? हा वाला पार्ट एवढा. ठीक आहे. एवढा पार्ट काय रे बाळांनो आपला? कार्बिनॉल. या केसमध्ये बघूया परत आपण आणखी. एवढा पार्ट काय असणार आहे आपला? कार्बिनॉल. बरोबर आहे का? एवढा पार्ट आपला काय असणार आहे आता परत अगेन सेकंड केस मध्ये? कार्बिनॉल. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. अगेन एवढा पार्ट याच्यातला काय असणार आहे बाळांनो? कार्बिनॉल. यातलं एक कार्बन आला पाहिजे, लक्षात असू द्या. ठीक आहे. अगेन नेक्स्ट एवढा पार्ट काय असणार बाळांनो आपला? कार्बिनॉल. आता जेवढा आपण मार्क केलाय तेवढा काय आहे बाळांनो? कार्बिनॉल 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 कार्बिनॉल. ओके, एक कार्बन हायड्रॉक्सी, एक कार्बन हायड्रॉक्सी, एक कार्बन हायड्रॉक्सी सगळ्याचा घेतला आपण, त्याला म्हणला कार्बिनॉल. काय म्हणलं त्याला आपण? कार्बिनॉल. ठीक आहे. ओके, आता उरलेला पार्ट काय लिहायचा? ऍज अ सबस्टिट्यूएंट अल्काइल ग्रुप. बरोबर आहे? ऍज अ अल्काइल ग्रुप. म्हणजे जेवढा पार्ट रिमेनिंग आहे, जेवढा पार्ट शिल्लक आहे त्याला काय म्हणायचं बाळांनो? अल्काइल. कसं लिहितो आपण? सबस्टिट्यूएंट सारखं लिहितो का नाही? सेम थिंग. ठीक आहे. आता या केसमध्ये आपण एक 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 एक्झाम्पल बघत जाऊया, आपण सॉल्व्ह करत जाऊया, सोपं पडेल तुम्हाला. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये एक CH3 आहे. एक CH3 असेल तर आपण काय लिहितो? मिथाइल. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. मग याचं नाव काय झालं रे बाळांनो? मिथाइल कार्बिनॉल. काय लिहिलं आपण? मिथाइल कार्बिनॉल. ठीक आहे. दुसरा, या केसमध्ये नंबर ऑफ कार्बन किती प्रेझेंट आहेत? एक आणि एक, दोन. दोन कार्बन प्रेझेंट आहेत. जर दोन कार्बन प्रेझेंट असतील, किती कार्बन? दोन. दोन कार्बनचा सबस्टिट्यूएंट कोणता असतो? इथाइल. कोणता असतो? इथाइल. मग याला काय म्हणणार आपण? इथाइल कार्बिनॉल. काय म्हणलं आपण याला? इथाइल कार्बिनॉल. ठीक आहे. नेक्स्ट वन कन्सिडर. आपण काय केलं? पुढचा वाला. हा, आता याच्यामध्ये बघा रे बाळांनो, नेक्स्ट वाला नंबर ऑफ कार्बन मोजा पटकन. 1 2 3 4 5. किती आहे? 5. 5 ला काय असतो? पटकन सांगा काय असतो? पेंटाइल. लिहायचंय तुम्हाला.
ओके, पेंटाइल कार्बिनॉल. नेक्स्ट वन, इथे मोजा 1 2 3 4. 4 म्हणजे कोणता? ब्युटाइल आणि कार्बिनॉल. बरोबर आहे. कार्बिनॉल म्हणजे एक CH2OH आहे आणि उरलेला आपण काय म्हणला? सबस्टिट्यूएंट. टोटल नंबर ऑफ कार्बन किती झाले? जो अल्काईल आपण लिहिलाय प्लस कार्बिनॉलचा एक कार्बन वाढवायचा आणि करस्पॉन्डिंग अल्कोहोल सांगायचा. ठीक आहे. आपण काय करूया, मिक्स्ड एक्झाम्पल आपण पुढे बघूया. कॉमन नेम पण बघूया, तसं कार्बिनॉल मध्ये पण नोमेनक्लेचर बघूया. IUPAC मध्ये सुद्धा आपण त्याचं नोमेनक्लेचर बघणार आहेत. ऑलरेडी तुम्ही IUPAC GOC मध्ये बघितलेलं आहे. स्टील आपण काय करतोय, त्याला इथं कव्हर करणार आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट या केसमध्ये बघा रे बाळांनो, 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे. टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 8. आणि परत एक CH2OH. CH2OH ला काय म्हणतो आपण? कार्बिनॉल. उरला कोणता? सबस्टिट्यूएंट. 8 असेल तर ऑक्टाइल कार्बिनॉल. राहील लक्षात? ओके. नाव नेक्स्ट वन, IUPAC, IUPAC. IUPAC nomenclature. Of alcohol. IUPAC nomenclature of alcohol. आता IUPAC बघूया. ठीक आहे. आता मला सांगा, आपण मिथाइल अल्कोहोल म्हणला होता, त्याचा IUPAC काय असणार आहे बाळांनो? मिथेनॉल असणार आहे. ओके. IUPAC नोमेनक्लेचर मध्ये काय करायचं, जो अल्केन आहे त्याचा अल्कॅनॉल लिहायचा. काय लिहायचा? अल्कॅनॉल. ठीक आहे. इथं काय असणार आहे? ओव्हरऑल. याला लिहिताना कसं लिहिणार आपण? अल्कॅनॉल मध्ये लिहिणार. कशामध्ये लिहिणार? अल्कॅनॉल. कशामध्ये लिहिणार? अल्कॅनॉल्स म्हणणार. काय म्हणणार आपण? अल्कॅनॉल्स. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया आपण याच्यामध्ये. इथे लिहिलंय आपण CH3OH. काय घेणार आहे बाळांनो? CH3OH. व्यवस्थित बघा. CH3OH. CH3 एक कार्बन आहे, तो काय असतो? मिथेन. ऍज अ सबस्टिट्यूएंट मिथाइल. ऍज अ सबस्टिट्यूएंट काय असतो? मिथाइल. आणि आपण काय म्हणलं, आता याला लिहिणार कसं आपण? अल्कॅनॉल मध्ये. बरोबर आहे. अल्कॅनॉल मध्ये. आता ओव्हरऑल आपण जर बघा, आपण याला काय करूया, थोडंसं स्प्लिट करून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा CH4 आहे, याला काय म्हणणार बाळांनो आपण? मिथेन. काय म्हणणार आपण? मिथेन. बरोबर आहे की नाही? ओके. हा मिथेन आहे. हा कोणता आहे? अल्केन आहे. लिहिणार काय? अल्कॅनॉल. म्हणजे आपण काय केलंय, याचा CH3OH बनवलाय. काय बनवलाय? CH3OH. काय करायचं तुम्हाला, तर छोटीशी रिप्लेसमेंट करायची आहे. कशाची रिप्लेसमेंट करायची? ई ची रिप्लेसमेंट करायची. आणि जोडायचंय काय? OH होता. त्याला काय लिहिणार होता मग? OH ला काय लिहितो आपण? OL. बरोबर आहे का? OH आलाय, OH ला काय लिहितो आपण? OL. ठीक आहे. म्हणजे इथं काय लिहिणार आहे, याचं नाव काय लिहिणार बाळांनो आपण? सांगा बरं पटकन. मिथॅन. बरोबर आहे. ई काढलाय, काय लावायचं आहे? OL. काय झालं मग? मिथेनॉल. काय झालं बाळांनो? मिथेनॉल. बरोबर आहे का? ओके. म्हणजे जो आपला अल्काइल ग्रुप आहे त्याचा काय लिहितोय आपण? डायरेक्टली अल्केन आहे, त्याचा आपण डायरेक्टली काय लिहिला? अल्कॅनॉल लिहिलाय. राहील लक्षात? पक्का? शुअर? ठीक आहे. नेक्स्ट वन. याला काढून टाकूया आपण. ठीक आहे बाळांनो, आता मला सांगा, याचं नाव काय झालं मग आता? पटकन सांगा. अरे ठीक आहे. याचं नाव काय झालं आता? मिथेनॉल. बरोबर आहे. एक कार्बन कोण झाला? मिथेनॉल. दुसरा आपण लिहिलाय तर CH3CH2OH. ठीक आहे. तिसरा बघा, कार्बन नंबर ऑफ कार्बन वाढवतोय मी. व्यवस्थित चेक करा, नाव तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. ॲज अ सबस्टिट्यूएंट वगैरे आपण घेणार आहेत, असं डोक्यात घेऊ नका की सबस्टिट्यूएंट घेतलेले सरांनी खूप सिंपल घेतलंय. ठीक आहे. सबस्टिट्यूएंट आपण घेणार आहे. आपण एक नाव बघूया. ओके बाळांनो, याचं नाव काय असेल रे? याचं नाव काय असेल? सांगा पटकन.
पटकन. याचं नाव काय असेल, याचं काय असेल, याचं नाव काय असेल, याचं काय असेल, याचं काय असेल. आता बघा इथं 2 कार्बनवाला आहे. 2 कार्बनवाला कोण असतो, इथेन. कोण असतो बाळांनो, इथेन. ठीक आहे. इथेनचं काय असणार मग, इथाइल अल्कोहोल. काय असणार आहे, इथाइल अल्कोहोल. आणि त्याला आपण आयुपीएससी मध्ये काय म्हणणार, इथेनॉल. इथॅन ओएल. इथे किती कार्बन आहेत, 3. 3 कार्बनवाला कोण असतो, प्रोपेन. प्रोपेनचा काय बनणार मग, प्रोपेनॉल. व्हेरी गुड. प्रोपेनॉल बरोबर आहे का. चौथा मोजा, 1 2 3 4 5. 5 वाला कोण असतो, पेंटेन. कोण असतो, पेंटेन. पेंटेनचं काय असलं पाहिजे मग, पेंटेनॉल. व्हेरी गुड. ओके. इथं अगेन मोजा, 1 2 3 4 5. इथे सुद्धा 5च आहेत ना रे बाळांनो. आपण काय करूया, इथे एक ग्रुप जोडून देऊया, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. ठीक आहे. ओके. आता इथे बघा आपण नंबरिंग देतो, 1 2 3 4 5. बरोबर आहे. नाव इथे मला सांगा कितव्या कार्बनवरती सबस्टिट्यूएंट बाळांनो, चौथ्या. म्हणजे लिहिणार काय आपण, 4 मिथाइल. सबस्टिट्यूएंट पहिल्यांदा. बरोबर आहे. आणि टोटल कार्बन किती आहेत, 5. याला सोडून ना, सबस्टिट्यूएंटला सोडून किती आहेत, 5. पेंटॅन. काय असेल, पेंटॅन. कुठल्या कार्बनवरती ओळायच्या बाळांनो, पहिल्या. कुठल्या कार्बनवरती आहे, पहिल्या. काय लिहायचा, 1 ओएल. काय लिहिलं आपण, 1 ओएल. 4 मिथाइल पेंटॅन 1 ओएल. ठीक आहे. नेक्स्ट वन. या केसमध्ये 1 2 3 4 5. बरोबर आहे. अगेन पेंटॅनॉल आहे. याला आपण काय करूया, इथे एक इथाइल घेऊया. ठीक आहे. इथे एक मिथाइल घेऊया. आता आपल्याला रूल्स माहिती आहेत. मोर दॅन 1 सबस्टिट्यूएंट असेल, 2 सबस्टिट्यूएंट असतील. बघा मोर दॅन 1 म्हणलं मी, मोर दॅन 1 म्हणलं मी. ठीक आहे. मोर दॅन 1 म्हणजे 2 3 4 5 असे असतील. जर 2 सबस्टिट्यूएंट असतील, आपण काय म्हणतो, डाय. काय म्हणतो आपण, डाय. DI डाय. बरोबर आहे. ओके. 3 असतील तर काय म्हणतो बाळांनो, काय म्हणतो, ट्राय. काय म्हणतो, ट्राय. गुड. ओके. 4 असतील तर टेट्रा. 5 असतील तर पेंटा. 6 असतील तर हेक्सा. 7 असतील तर हेप्टा. 8 असतील तर ऑक्टा. 9 असतील तर नोना. 10 असतील तर डेक्का. अशी वन असतात ना, असतात ना. ठीक आहे. दॅट इज अप टू यू. जेवढे ग्रुप ठेवायचे तुम्ही वेगवेगळे ग्रुप ठेवून ट्राय करू शकता, काही हरकत नाहीये. IUPAC मध्ये याचा तुम्ही पूर्ण दुराळाच केला असेल असं मला वाटतं. ठीक आहे. ओके. आता इथं आपण ज्या वेळेला नोमेनक्लेचर करतो, नोमेनक्लेचरचे रूल सगळे आठवायचे. IUPACचे सगळे रूल्स आठवायचे. IUPACचे सगळे टॉप टू बॉटम रूल आठवायचे. ओके. बघा आपण काय म्हणतो, लॉंगेस्ट चेन निवडा. आपण काय म्हणतो, जवळून सबस्टिट्यूएंट निवडा. टायअप जर झालं सबस्टिट्यूएंट मध्ये तर अल्फाबेटिकल प्रायोरिटी. अगेन पुढे आपण काय म्हणतो, जर मोर दॅन 1 सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतील IUPAC मध्ये, ज्या वेळेला आपण त्याचं नाव लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आपल्याला लिहायचं आहे. हा सुद्धा रूल आहे. ओके. आता इथे बघा, इथे सबस्टिट्यूएंट आहे इथाइल आणि मिथाइल. इथाइलचा कोण असतो, ई. दातावाला ई नाही. ओके. ई. इथाइलचा कोण असतो, ई. अल्फाबेट कोणता आला, ई. म्हणजे अल्फाबेट पहिल्यांदा ई लिहायला लागेल आपल्याला. एमचा एम आहे, मिथाइलचा एम आहे. मग ई पहिल्यांदा अल्फाबेट मध्ये की एम पहिल्यांदा, ई पहिल्यांदा. म्हणून लिहायचं कोणाला पहिल्यांदा, ई ला. आता इथाइल किती आहेत बघा रे बाळांनो, 1 2 3 4 5. परत पेंटेनस आहे ना तो. ठीक आहे. नंबर ऑफ इथाइल किती आहेत, 1. नंबर ऑफ इथाइल किती आहेत, 1. 1 असल्याच्या नंतर आपण काय मोनो वगैरे लिहायची गरज आहे का इथं, नाही आहे. ठीक आहे. सिम्पली काय लिहिणार आपण, इथाइल. बरोबर आहे. ठीक आहे. इथाइल कुठे आहे बाळांनो, 3 नंबरच्या कार्बनला. कुठे आहे, 3 नंबरच्या कार्बनला. म्हणून काय म्हणलं आपण, 3 इथाइल. बरोबर आहे. फर्दर मग पुढं आता सबस्टिट्यूएंट मिथाइल आहे. कुठे कुठे मिथाइल बाळांनो, 3 नंबरला एक आहे, 4 नंबरला एक प्रेझेंट आहे. 3 आणि 4 वरती प्रेझेंट आहे. किती आहेत, 2. 2 ला काय लिहितो आपण, डाय. बरोबर आहे की नाही. ठीक आहे. नंबरिंग बघा, 3,4 डाय मिथाइल. बरोबर आहे. 2 मिथाइल आहेत म्हणून आपण काय लिहिलं, डाय मिथाइल. टोटल नंबर ऑफ कार्बन पॅरेंट चेन मध्ये किती, 5. 5चा कोणता असतो, पेंटेन. पेंटॅनॉल असेल की नाही मग हा. ओके. म्हणजे पेंटॅनॉल आहे. आणि OH कुठे आहे ते पण बघायचा, पेंटॅन. ठीक आहे.
OH कुठे आहे रे बाळांनो? पहिल्या कार्बनवरती. पहिल्या कार्बनवरती असेल तर काय लिहिणार? 1 आणि इथं OL. आलं लक्षात? ओके, एवढं सोपं आहे. सोपं आहे, आपण त्याला कॉम्प्लिकेट करून घ्यायचं नाही. खूप सोपं आहे. राहील लक्षात? ओके. हा, आता ह्याच्यामध्ये जे काही डिफरंट डिफरंट अल्कोहोल्स आहेत आपण काय करूया? मर्ज करून घेऊया त्याला. ठीक आहे. काही एक्झाम्पल आपण कॉमन मध्ये ट्राय करूया, किंवा मी तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल UPSC कॉमन साठी ट्राय करण्यासाठी देईन. ठीक आहे, चालेल. ओके, तुम्हाला एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी देतोय मी. चला एक्झाम्पल घ्या रे बाळांनो प्रॅक्टिससाठी. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5. हा कोण आहे? सायक्लिक आहे. सायक्लिक आहे म्हणून सायक्लोहेक्झॅनॉल, दॅट इज सायक्लोहेक्झॅन 1 OL आहे. ठीक आहे. याचं 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन दाखवेन जर कन्फ्युजन होत असेल तर. ओके, हे तर तुम्हाला माहितीच आहे. बेंझिल अल्कोहोल आहे ना. गुड. हा कोण आहे? सायक्लोहेक्झेन. इथं इथाइल्स आहेत, इथं OH आहे. ठीक आहे. ओके, आपण एक एक्झाम्पल ट्राय करूया, वाटल्यास यालाच बघूया आपण. ठीक आहे, अदरवाईज दुसरं घ्यायचं तुमच्या मनावरती. ओके बाळांनो, इथं नंबरिंग कुठून द्यायची? जिथं फंक्शनल ग्रुप तिथून नंबरिंग. आपण घेऊया 1. आता इकडे बघा, सबस्टिट्यूएंट आहे का इथं प्रेझेंट? नाहीये, म्हणून नंबरिंग कुठे गेली पाहिजे? सबस्टिट्यूएंट कडे. 2, 3, 4, 5, 6. नोमेनक्लेचर लिहिताना काय लिहिणार? इथाइल आणि मिथाइल. कोणाला पहिल्यांदा बाळांनो? इथाइलला. ओके, 2,2 डाय इथाइल, 2,2 डाय इथाइल, 5,5 5,5 डाय मिथाइल. हा कोण आहे? सायक्लोहेक्झेन आहे. बरोबर आहे, सायक्लोहेक्झेन 1 OL. बरोबर आहे का? गुड. चला आणखी एक्झाम्पल्स देतोय, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता लक्षात असू द्या, जिकडे सबस्टिट्यूएंट जास्त तिकडे नंबरिंग जाते की नाही? ओके गुड. ठीक आहे, एवढे एक्झाम्पल ट्राय करायचे. व्हिडिओ पॉज करायचा, सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे, मग पुढे जायचं, किंवा एक्झाम्पल लिहून ठेवायचे, नंतर सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. ओके, पटकन घ्या, व्हिडिओ पॉज करतोय मी. पॉज करा, लिहून घ्या पटकन, मी साईडला होतोय. ठीक आहे. ओके, नेक्स्ट वन, नोमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. कशाच नोमेनक्लेचर बाळांनो? फिनॉल्स नोमेनक्लेचर. ओके, nomenclature of phenols.
nomenclature of phenol. Phenol. फिनॉलचं नोमेनक्लेचर बघायचं बाळांनो आपल्याला. आता बघा फिनॉलचं नोमेनक्लेचर म्हणलं की परत जाम टेन्शन येतं. आता याला बेन्झेनॉल बनायचं का? बरोबर आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलंय फिनॉल कोणते असतात. अरोमॅटिक रिंगला डायरेक्टली हायड्रॉक्सी जोडलेला असेल त्याला काय म्हणतो आपण? फिनॉल म्हणतो. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. याला काय म्हणायचं का? बाळांनो काय म्हणायचं याला? फिनॉल. ओके, नोमेनक्लेचर ऑफ फिनॉल. चला बघूया आपण नोमेनक्लेचर ऑफ फिनॉल. ओके, फिनॉल काय असतो बाळांनो? अरोमॅटिक रिंग आहे, इथं OH आहे, याला काय म्हणतो आपण? फिनॉल. ओके, और याला हायड्रॉक्सी बेन्झीन सुद्धा आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, हायड्रॉक्सी बेन्झीन सुद्धा आपण म्हणू शकतो याला. ओके, आता याच्यामध्ये परत कॉमन नेम, IUPAC नेम आपण काय करूया? क्लबच करूया डायरेक्टली. कॉमन नेम पण बघत जाऊया आणि IUPAC पण बघत जाऊया. ठीक आहे. हा फिनॉल जो आहे तो वाईडली एक्सेप्टेड आहे ॲज इट इज ट्रॅव्हल नेम. ओके, इवन आपला जो IUPAC संस्था आहे ती सुद्धा ह्याला ऍक्सेप्टेड आहे. फिनॉल डायरेक्टली म्हणलं तरी चालेल. हायड्रॉक्सी बेन्झीन सुद्धा याला म्हणलं जातं. ठीक आहे. कन्सिडर याला काय केलं आपण व्यवस्थित वगैरे बाळांनो. इथे एक OH लिहिला, इथे एक OH लिहिला, इथे एक OH लिहिला, इथे एक OH लिहिला. व्यवस्थित बघा. ठीक आहे. नाव या केसमध्ये बघा आपण काय करतो बाळांनो, हायड्रॉक्सी बेन्झीन आहे आपल्याला कळाला. OH असेल तर आपण त्याला OL म्हणतो. ओके, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये नंबर ऑफ कुठेतरी एका साईडने नंबरिंग चालू करूया आपण. इथून 1 2 3 आणि 4. बरोबर आहे. ओके, ज्या वेळेला याचा आपण IUPAC लिहू त्यावेळेला काय म्हणणार बाळांनो? याचं नोमेनक्लेचर 1 2 3 4 1, 2, 3, 4. 1 2 3 4. ओके, हायड्रॉक्सी आहेत, आपण याला काय म्हणणार? टेट्रा म्हणणार ना. टेट्रा OL. पण कोणता? बेन्झीन वाला. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? बेन्झीन टेट्रा OL. ओके, नेक्स्ट वन. आणखी एक एक्झाम्पल बघूया, तुम्हाला लक्षात येईल. कन्सिडर बेन्झीन घेतला आपण, असं लिहिला. ठीक आहे. याला काय म्हणणार आपण? IUPAC मध्ये बघतोय कॉमन नेम अजून याच्यात मर्ज केलेले नाही आहेत. आपण याला कॉमन नेम मध्ये सुद्धा मर्ज करणार आहेत. ठीक आहे. ओके, याला काय म्हणणार आपण? बेन्झीन. ओके, इथून नंबरिंग दिली 1 2 3 1, 3 डाय OL. बरोबर आहे का? हा. ओके, आता काय करूया आपण? काही कंपाऊंड्स मी असे लिहितो ज्याचा IUPAC पण गरजेचं आहे, ज्याचं कॉमन पण गरजेचं आहे. ठीक आहे, दोन्ही बघूया आपण. कन्सिडर आपल्याकडे आहे बाळांनो बेन्झीन लिहिला आपण. ठीक आहे, इथं OH लिहिला, इथं CH3 लिहिला. काय लिहिलं बाळांनो? CH3. याला काय म्हणतो आपण? क्रिसॉल. काय म्हणतो आपण? क्रिसॉल. ओके, याचं कॉमन नेम काय म्हणतो बाळांनो? मी व्यवस्थित ऐका. याचं कॉमन नेम CN = क्रिसॉल. ठीक आहे. कोणी LE लिहिलं जातं, नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. अगेन याचा IUPAC नेम. आता आपण काय म्हणलंय? फिनॉल आहे. फिनॉल वाईडली एक्सेप्टेड आहे म्हणले चालेल. बरोबर आहे. आता फिनॉल जर वाईडली एक्सेप्टेड आहे तर आपण याला फिनॉल म्हणलं तरी चालेल. का नाही चालणार? याला बघा नंबरिंग देऊया 1 2 3 4 5 6. मिथाइल कुठे आहे बाळांनो? सेकंड पोझिशनला. काय म्हणणार आपण मग? 2 मिथाइल. काय आहे? फिनॉल. आहे का? आहे सर. 2 मिथाइल फिनॉल. इझी आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आणखी बघूया आपण, लक्षात येईल तुम्हाला. ओके,
हाच घेऊया, वाटल्यास थोडा चेंज करूया. इथं OH लिहिलाय, आता इथं CH3 लिहिलाय. ओके. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक छोटस कन्फ्युजन जे क्रिएट होणार होतं. हा क्रिसॉल आहे, हा काय रे बाळांनो, क्रिसॉल आहे, कन्फर्म क्रिसॉल आहे, बरोबर आहे का नाही. पण CH3 कुठल्या पोझिशन वरती आहे, कुठल्या, ऑर्थो, सेकंड पोझिशन वरती, बरोबर आहे का नाही. मग क्रिसॉल म्हणला आपण याला, पण कोणता क्रिसॉल आहे बाळांनो, ऑर्थो क्रिसॉल. याला असं लिहिलं तर चालेल का, म्हणजे आपण असं म्हणलं तर चालेल ना, हा कोण आहे, क्रिसॉल आहे. पण कोणता क्रिसॉल आहे, ऑर्थो क्रिसॉल. कोणता क्रिसॉल आहे, ऑर्थो. ना या केसमध्ये बघा, इथं 1 2 3 4 5 6, ठीक. आता इथं 3 मिथाइल फिनॉल आहे, म्हणजे हा पण क्रिसॉलचाच डेरिव्हेटिव्ह आहे. हा सुद्धा काय बाळांनो, क्रिसॉलचाच डेरिव्हेटिव्ह आहे. पण क्रिसॉल कोणता आहे, मेटाक्रिसॉल. पोझिशन कोणती आहे, मेटा पोझिशन आहे. म्हणून याला ज्या वेळेला आपण कॉमन नेम लिहू, याचं ज्या वेळेला आपण कॉमन नेम लिहू, त्यावेळेला काय लिहिणार बाळांनो, सांगा पटकन, पटकन पटकन. कोणता म्हणणार आपण, एम फॉर मेटा. आणि हा काय बाळांनो, क्रिसॉल आहे का, ओके, हा सुद्धा क्रिसॉल आहे सर, ठीक आहे सर, ओके, मेटाक्रिसॉल. आता एखाद्याला वाटलं सर याचं कॉमन नेम मी सांगितलं तुम्ही, मेटाक्रिसॉल, आयुपॅसी. आयुपॅसी बघा रे बाळांनो, आयुपॅक. कुठल्या पोझिशन वरती CH3 आहे, म्हणून याला काय म्हणलं आपण, 3 मिथाइल फिनॉल, बरोबर आहे का. ओके, चला आता ह्याचाच भाव आणखी एक देतोय. याचाच भाव काय देतोय, आणखी एक, OH CH3. सांगा बरं कॉमन नेम पटकन, कुठली पोझिशन, पॅरा. व्हेरी गुड, बहुत अच्छा. ओके, पॅराक्रिसॉल. नाव आयुपॅसी सांगा बरं, माझा पटकन, 1 2 3 4, बरोबर आहे. 4 म्हणजे कोणता, पॅरा आहे, म्हणून पॅराक्रिसॉल म्हणला आपण. 4 पोझिशन, 4 वरती कोण आहे, मिथाइल आहे, बरोबर आहे. 4 वरती कोण आहे, मिथाइल आहे. मिथाइल आहे म्हणल्याच्या नंतर 4 मिथाइल फिनॉल. खूप छान, ठीक आहे. नेक्स्ट वन, कन्सिडर. इथं OH लिहिलाय, फिनॉल आपल्याला कन्फर्म झालाय, इथं इथाइल लिहिला, इथं NO2 लिहिलाय, इथं CH3 लिहिलाय. व्यवस्थित बघा रे बाळांनो, हा पार्ट समजणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. ओके, आता नंबरिंग दिली आपण, 1 2 3 4, बरोबर आहे का. ओके, नंबरिंग दिली आपण. 2 वरती कोण आहे, इथाइल. इथाइलचा अल्फाबेट E, इथाइलचा अल्फाबेट E. 3 वरती नायट्रो, नायट्रोचा अल्फाबेट N. ई अगोदर की N, ई अगोदर, ठीक आहे. M. 4 वरती कोण आहे, मिथाइल आहे. मिथाइलचा कोणाला, M, म्हणजे EMN अशी जाणारी सिक्वेन्स आपल्या अल्फाबेटमध्ये. ओके, त्याच्यामुळे आपण काय करणार आहेत, लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहिणार आहेत. म्हणजे इथं काय लिहू आपण, पटकन सांगा, 2 इथाइल, व्हेरी गुड, 2 इथाइल, पुढं नायट्रो, व्हेरी गुड, 3 नायट्रो, 3 नायट्रो. 4 वरती कोण आहे, मिथाइल, 4 मिथाइल, पुढं कोण आहे, फिनॉल आहे, फिनॉल, फिनॉल. ओके, गुड, छान, ठीक आहे. काही एक्झाम्पल्स देतोय सॉल्व्ह करण्यासाठी, काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्यासाठी, ठीक आहे. याच्या रिलेटेड एक्झाम्पल्स, आणखी काही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, किंवा अगोदर एक्सप्लेन करूया, नंतर एक्झाम्पल ट्राय करूया आपण, ठीक आहे. बाळांनो, नेक्स्ट लिहितो एक्झाम्पल बघा. ओके, हा OH, इथे एक OH लिहिला, इथे एक OH लिहिलाय, ठीक आहे. आता मला सांगा, याचा कॉमन नेम काय असेल, काही अंदाज, हायड्रॉक्सी, बरोबर आहे, डायहायड्रॉक्सी बेन्झिन, किंवा बेन्झिन 1,2 डायॉल, बरोबर आहे का, ठीक आहे. जसा फिनॉल वाईडली एक्सेप्टेड आहे, आणखी एक याचं नाव सुद्धा वाईडली एक्सेप्टेड आहे. काय आहे, वाईडली एक्सेप्टेड, याला म्हणायचा कॅटेकॉल. कॉमन नेम काय म्हणायचा, कॅटेचॉल. ओके, किंवा कोणी म्हणतात कॅटेकॉल, हा आहे कॅटेचॉल किंवा कॅटेकॉल, ठीक आहे. ओके, आता 1,2 डायहायड्रॉक्सी बेन्झिन पण म्हणू शकतो आपण याला, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. हा कोण आहे,
कॅटेचॉल. ठीक आहे, याचे आणखी दोन भाऊ बघायचे आहेत आपल्याला, याचे दोन भाऊ बघायचे आहेत. बघा, हा OH, इथे एक OH लिहिलाय आपण. ओके, हा बघा, हा कुठे आहे ऑर्थो ऑर्थो पोझिशन वरती, हा कुठे आहे रे बाळांनो मेटा पोझिशन वरती. कुठे आहे मेटा, काय म्हणायचं याला, काय म्हणायचा, रिसॉर्सिनॉल. काय म्हणायचा, रिसॉर्सिनॉल. याचं नाव काय रे बाळांनो, रिसॉर्सिनॉल. एक कॅटेचॉल, दुसरा रिसॉर्सिनॉल. लास्ट वन 1,4 डायहायड्रॉक्सिबेन्झीन. बरोबर आहे, बेन्झीन 1,4 डायॉल्स. याला काय म्हणायचं पटकन सांगा, काय म्हणायचं, काय म्हणणार, क्विनॉल किंवा हायड्रोक्विनोन सुद्धा म्हणलं जातं. क्विनॉल खूप फेमस आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. मिथाइल बेन्झीनला काय म्हणलं आपण, क्रिसॉल. मिथाइल बेन्झीन सॉरी मिथाइल फिनॉलला काय म्हणलं आपण, क्रिसॉल. मिथाइल फिनॉलला काय म्हणलं, क्रिसॉल. काय म्हणलं, क्रिसॉल. ठीक आहे, 1,2 डायहायड्रॉक्सी किंवा 2 हायड्रॉक्सी असताना काय म्हणलं त्याला आपण, पटकन काय म्हणले, अरे सांगा की, कॅटेचॉल. दुसरा रिसॉर्सिनॉल, पॅरा पोझिशन क्विनॉल किंवा हायड्रोक्विनॉल. ठीक आहे, राहील का लक्षात, पक्का, श्योर आहेत ना. ओके, चलो नेक्स्ट वन हम लोग चलते हैं. याचं नाव काय रे बाळा, काही एक्झाम्पल 1,3,5 ट्रायॉल. ठीक आहे, यालाच काय म्हणायचं, ह्याचं कॉमन नेम काय, फ्लोरोग्लुसिनॉल. काय, फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल, राहील का लक्षात. ओके, पटकन लिहा. नेक्स्ट वाला आणखी एक तुमच्या NCERT मध्ये दिलेला आहे, तो वाला बघूया आपण. ठीक आहे, आणखी एक दिलेलं बघा, OH OH OH. ठीक आहे, आता याचं नाव सांगा बरं पटकन, सांगा सांगा पटकन पटकन. ओके, आयुपॅक्स काय सांगणार, नंबरिंग 1 2 3, नंबरिंग अशी दिली तुम्ही. ओके, आयुपॅक काय सांगायला याचं पटकन सांगा बरं. हो, 1 2 3. व्हेरी गुड. बेन्झीन 1,2,3 ट्रायोल. अरे वा, हुशार झाले लेकरं. ठीक आहे, नेक्स्ट ह्याचं कॉमन नेम एक दिलेलं आहे. काय दिलेलं आहे पटकन सांग बरं, कॉमन नेम काय असेल, पायरोगॅलॉल. काय असणार आहे, पायरोगॅलॉल. ओके, राहतील का लक्षात बाळांनो, राहतील ना. ओके, छान, पटकन लिहून घ्या, आपण पुढे जाऊया. पटकन लिहून घ्या, आपण पुढे जाऊया. भरपूर सारे एक्झाम्पल्स मी तुम्हाला ट्राय करण्यासाठी देणार आहे. नेक्स्ट, ओके, नोमेनक्लेचर ऑफ इथर्स. इथरचं नोमेनक्लेचर राहिलं ना बाळांनो, इथरचं नोमेनक्लेचर. nomenclature of ether. Ether's nomenclature. ओके, इथर आपण काल बघितले. इथर काय असतात, 2 अल्काइल ग्रुप किंवा 2 अराइल ग्रुप किंवा 1 अल्काइल आणि 1 अराइल ग्रुप जर सिंगल ऑक्सिजनने जोडलेला असेल म्हणजे म्हणजे एकच माणूस दोघांना कनेक्टेड असेल. ठीक है, एक ही बंदा है 2 लोगों से कनेक्टेड, एक ही बंदा है 2 गर्लफ्रेंड. ठीक है, ओके, उसको हम लोग क्या कहें बेटा, हाँ हे पटकन लक्षात राहतं तुमच्या, शाबाश, लगेच नॉइस वाढवायला चालू, अरे वा 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 वा. ठीक आहे, इथर्स, नोमेनक्लेचर ऑफ इथर्स. इथर्स मध्ये अल्कॉक्सी अल्केन्स असतात. हे काय असतात,
अल्कॉक्सी अल्केन्स. यांना काय म्हणायचं? अल्कॉक्सी अल्केन्स. काय म्हणायचं रे बाळांनो? अल्कॉक्सी अल्केन्स. काय म्हणायचं? अल्कॉक्सी अल्कॉक्सी अल्केन्स. अल्कॉक्सी अल्केन. ठीक आहे. आता हे अल्कॉक्सी अल्केन आहेत, तर मग बघूया आपण याच्यामध्ये परत रूल्स लागतात रे बाळांनो, छोटे छोटे रूल्स. ठीक आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. नंबरिंग पण अकॉर्डिंगली आयुपीएससी जशी नंबरिंग होती तशी नंबरिंग सुद्धा आपल्याला द्यायला लागते. ठीक आहे. अल्कॉक्सी अल्केन म्हणलं आपण. अल्कॉक्सी अल्केन मध्ये सुद्धा परत याच्यात आणखी बघा अल्कॉक्सी अल्केन आहे. आता याच्यामध्ये जो छोटा आहे त्याला अल्कॉक्सी लिहायचा. जो छोट्या साईज मध्ये आहे, स्मॉल आहे, त्याची लेंथ कमी आहे, त्याला काय म्हणायचा? अल्कॉक्सी. ओके. स्मॉलर चेन कॉल्ड अल्कॉक्सी. ओके. स्मॉलर जी चेन असेल त्याला काय म्हणूया आपण? अल्कॉक्सी. अँड लार्जर चेन, लॉन्गर चेन किंवा लार्जर चेन कॉल्ड अल्केन. ठीक आहे. हा, आता ह्याच्यामध्ये परत आययुपीएससी आणि कॉमन आपण मर्जेस करून बघूया डायरेक्टली. ठीक आहे. ओके. आपण काय केला? सिम्पली एक्झाम्पल्स आपण सुरुवात करूया. मर्ज केलेलं फास्ट होईल, लवकर होईल म्हणून आपण मर्ज करतोय. आययुपीएससी मध्ये हा पार्ट तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे म्हणून आपण इथं काय करतोय? मर्ज करतोय. ठीक आहे. कन्सिडर आपल्याकडे आहे CH3, इथं OCH3. बाळांनो, आता हे कसे आहेत रे बाळांनो? दोघे सेम आहेत. दोन्ही कसे आहेत बाळांनो? सेम. दोन्ही मिथाइल आहेत. कसे आहेत? सेम आहेत. ओके. याचं ज्या वेळेला आपण कॉमन नेम लिहू, काय लिहितोय आपण? कॉमन नेम. कॉमन नेम लिहिताना काय करायचा? अल्कॉक्सी अल्केन सांगितलंय आपण कशामध्ये? आययुपीएससी मध्ये. कॉमन मध्ये आपण सेमच वापरणार आहेत, पण 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 अल्कॉक्सी नाही वापरणार तिथं. आपण काय वापरणार तिथं? दोन डिफरंट अल्केन सांगणार. अल्काइल अल्काइल इथर. काय सांगणार कॉमन मध्ये आपण? अल्काइल अल्काइल इथर. राहील का लक्षात? अल्काइल अल्काइल इथर. ओके. बघा, वाटल्यास आपण काय करूया? तो पण लिहून देऊया जेणेकरून म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. ओके. कन्सिडर आपण काय म्हणला? इफ इन कॉमन नेमिंग, okay, it is called, okay, alkyl alkyl ether. कोणता रे बाळांनो?